मलकापुरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शहरात जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी तहसील चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याचा हा नैतिक विजय असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी उभाटा जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, ॲडव्होकेट स्नेहल ताळे, प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, डॉक्टर सोळकर, करण झनके, सतीश दानगे, बलराम बावस्कर, शुभम सावळे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तहसील चौकात फटाके फोडून आणि आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। कॅमेरामॅन शेख कबीर सोबत पाहत रहा महा आवाज न्यूज। भारतीय लोकशाहीमध्ये सर्वोच्च स्थानावर माणूस असतो आणि जे जनता असते हे या भारताने आज रोजी सिद्ध केले आहे। हे जे अत्याचारी सरकार आहे त्या सरकारने जरी ती ईव्हीएमच्या भरोश्यावर आली असेल तरी आज रोजी या जनतेने दाखवून दिले आहे की जनता जर एक झाली, या भारताचा युवा जर एक झाला तर आज रोजी ते भारताचं कुठलंही पद त्या पदावर बसलेला माणूस खाली उतरवू शकतो। त्या भारताने आज हे सिद्ध केले आहे। त्या विद्यार्थ्यांनी असा लढा उभारला, त्या लढ्यामध्ये आज रोजी या सरकारला झुकावं लागलं आणि आपल्या भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाचे बलिदान तसेच त्यांच्यावर अन्याय अत्याचार सोसले, परंतु ते जागेवरून हटले नाही। त्या लढ्यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांनी ज्या काही जखमा सोसल्या असतील त्या सर्वांना आम्ही त्रिवार अभिवादन करतो आणि आज रोजी या भारतीय लोकशाहीचा विजय झाला हे म्हणून आम्ही आज रोजी इथं तहसील चौकामध्ये फटाके फोडून त्या विजयाचा सर्वोच्च जल्लोष साजरा करत आहोत। जिंदाबाद। जंतर मंतरवर गेल्या 32 दिवसापासून आंदोलन सुरू असून या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यातही बरेच विद्यार्थी जखमी झालेले आहेत। 21 विद्यार्थ्यांनी जवळपास जीवाचं बलिदान केलेलं आहे। आज त्या बलिदानाला आणि त्या आंदोलनाच्या याला यश आले आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून आंदोलनकर्त्यांच्या ज्या तिन्ही मागण्या आहेत त्याही मंजूर झालेल्या आहेत। त्या निमित्त आज आम्ही इथं फटाके फोडून त्या विजयाचा जल्लोष साजरा केला।